नमस्कार. आज आपण संविधानातल्या एका अशा वचनाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या देशातल्या करोडो मुलांचं भविष्य घडवतंय. चला तर मग जाणून घेऊया या खूप महत्त्वाच्या अनुच्छेदाबद्दल. जरा विचार करा, आपल्या गावामध्ये किंवा आपल्या वस्तीच्या आसपास अशी जागा नक्कीच पाहिली असेल, नाही का? जिथे लहान मुलांची किलबिल असते, भिंतींवर छान चित्र काढलेली असतात, जिथे मुलांना गरम जेवण मिळतं, त्यांचं वजन उंची मोजली जाते आणि खेळता खेळता अक्षर ओळखही होते. तर हे सगळं जे काही आहे ना, ते शक्य झालंय आपल्या संविधानाने दिलेल्या एका खूप मोठ्या वचनामुळे. आणि ते वचन म्हणजेच अनुच्छेद 45. याच एका कलमातून या सगळ्या व्यवस्थेचा जन्म झाला आहे. पण हा कायदा फक्त कागदावर कसा दिसतो आणि प्रत्यक्षात जमिनीवर कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी चला एका छोट्या गावात जाऊया. ऐकूया सावित्री आणि तिच्या मुलाची एक गोष्ट. तर गोष्ट आहे सावित्रीची. ती तिच्या 3 वर्षांच्या मुलाकडे, रोहनकडे बघून खूप काळजीत असायची. तो त्याच्या वयाच्या इतर मुलांसारखा नव्हता. खूपच अशक्त होता, वजनही कमी होतं. तिला खरंच कळत नव्हतं की आता काय करायचं. आणि अशा वेळी तिच्या मदतीला धावून आली अनुसूया, त्यांच्याच गावातली अंगणवाडी सेविका. तिने सावित्रीला फक्त धीरच दिला नाही, तर रोहनची जबाबदारीही घेतली. अनुसूयाने मग एक पक्की योजना आखली. रोहनला दररोज अंगणवाडीत पौष्टिक जेवण मिळू लागलं. दर महिन्याला त्याचं वजन तपासलं जाऊ लागलं. त्याला ज्या काही लसी गरजेच्या होत्या त्या सगळ्या दिल्या गेल्या. आणि नुसतं एवढंच नाही, तर खेळता खेळता अक्षरांची आणि आकड्यांची ओळखही करून दिली. आणि याचा परिणाम तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण परिणाम खरंच आश्चर्यकारक होता. फक्त 6 महिन्यांच्या आत तोच कुपोषित रोहन आता एक निरोगी आणि हसरा खेळता मुलगा बनला होता, मोठ्या शाळेत जाण्यासाठी अगदी तयार. तर ही अंगणवाडी म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजेच ICDS या कार्यक्रमांतर्गत चालवली जाणारी केंद्र आहेत. आणि ह्या सगळ्या मागची मूळ प्रेरणा ती दडली आहे अनुच्छेद 45 मध्ये. चला आता रोहनच्या गोष्टीवरून थोडं मोठं चित्र पाहूया. हे संविधानातलं तत्व नक्की आहे तरी काय, आणि इतक्या वर्षांमध्ये त्यात नेमका काय बदल झाला हे समजून घेऊया. बघा, 1950 मध्ये जेव्हा आपलं संविधान लागू झालं तेव्हा अनुच्छेद 45 सांगत होतं की 14 वर्षांपर्यंतच्या सगळ्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं ही राज्याची जबाबदारी आहे. पण 2002 मध्ये एक खूप मोठा बदल झाला. आता नवीन अनुच्छेद 45चं लक्ष आहे 6 वर्षांपर्यंतच्या मुलांवर, त्यांच्या सुरुवातीच्या संगोपनावर आणि त्यांच्या शिक्षणावर. म्हणजे फोकस पूर्णपणे बदलला. हा जो ऐतिहासिक बदल आहे ना, तो 2002 साली झालेल्या 86व्या घटनादुरुस्तीमुळे शक्य झाला. या एका दुरुस्तीने खरं तर मुलांच्या हक्कांचं चित्रच बदलून टाकलं. तर या दुरुस्तीने नेमकं काय केलं? याने 3 मोठ्या गोष्टी साध्य केल्या. पहिली गोष्ट म्हणजे 6 ते 14 वयोगटातल्या मुलांसाठी शिक्षण हा एक मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट बनला. दुसरी गोष्ट, अनुच्छेद 45चा रोख बदलून 0 ते 6 वयोगटातल्या मुलांच्या संगोपनाकडे वळवला गेला. आणि तिसरी म्हणजे हा जो नवीन मूलभूत हक्क होता त्याला लागू करण्यासाठी शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE ॲक्ट आणला गेला. बरं, पण संविधानातले हे शब्द प्रत्यक्षात कसे येतात? देशभरात जमिनीवर हे काम कसं चालतं? याच्या मागे कोणती यंत्रणा आहे? या सगळ्याची सुरुवात होते 1975 पासून, जेव्हा ICDS योजनेतून अंगणवाड्यांचं जाळं विणायला सुरुवात झाली. मग जसं आपण पाहिलं, 2002 मध्ये घटनादुरुस्तीने याला एक नवी दिशा दिली. आणि अगदी अलीकडे 2018 मध्ये कुपोषणाशी लढण्यासाठी पोषण अभियान सुरू करून हे ध्येय आणखी मजबूत केलं गेलं. आणि या प्रयत्नांचा आवाका किती प्रचंड आहे याची कल्पना आहे? देशभरात आज तब्बल 1.4 दशलक्ष म्हणजे 14 लाख अंगणवाडी केंद्र काम करत आहेत. विचार करा, 14 लाख हा आकडाच किती मोठा आहे. तर या प्रत्येक अंगणवाडीत रोहनसारख्या लाखो मुलांसाठी काय केलं जातं? तिथे त्यांना पौष्टिक आहार मिळतो, त्यांची नियमित आरोग्य तपासणी होते, सगळ्या महत्त्वाच्या लसी दिल्या जातात, त्यांना शाळेसाठी तयार केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना एक सुरक्षित आणि आनंदी वातावरण दिलं जातं. हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण या सगळ्याच्या मुळाशी एकच विचार आहे की जेव्हा आपण एका मुलाचं बालपण जपतो तेव्हा आपण आपल्या देशाचं भविष्य घडवत असतो. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या आजूबाजूला, आपल्या गावात किंवा शहरात जी अंगणवाडी आहे ती संविधानाने दिलेलं हे वचन खऱ्या अर्थाने पूर्ण करू शकते का, यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन अनुच्छेदासह. धन्यवाद.